नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टॉक इन्स्टिट्यूट. आता जर बघितलं युद्धाचा परिणाम कोणत्या लोकांवर होणार आहे, तर हा फक्त आपल्यासारखे एक सर्वसामान्य लोकांवर त्याचा परिणाम होणार आहे. कारण जर बघितलं, महागाई वाढणार आहे, इंधन दरवाढही होणार आहे येत्या दिवसामध्ये. आता 4 राज्यांमध्ये इलेक्शन आहे आपल्या देशामध्ये, आणि यामुळे जर बघितलं तर यामुळे देखील इंधन दरवाढ थांबलेली आहे असं मला वाटतं. आणि हे इलेक्शन एकदा झाल्यानंतर आपल्याला नक्कीच इंधन दरवाढ बघायला मिळू शकते. आणि इंधन दरवाढ जर झाली तर त्यानंतर तुम्हाला माहिती आहे महागाईचा किती भडका होऊ शकतो. कारण दळणवळणासाठी फक्त इंधनच गरजेचं असतं, आणि हे पेट्रोल डिझेलचे जर भाव वाढले तर नक्की सर्व गोष्टींचे भाव देखील वाढणार आहेत. आणि यानंतर बघितलं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की एक 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 करून सर्व गोष्टी महाग होत जाणार. तसं जर बघितलं तर जागतिक मंदीची सुरुवात जरी म्हटलं तरी हरकत नाही. आता इथे काही गोष्टी दिसत जरी नसल्या तर नक्कीच पडद्यामागे या गोष्टी घडत आहेत. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, अमेरिकेचं जे $39 ट्रिलियन जे कर्ज आहे, आत्ताच $1 ट्रिलियन त्यामध्ये भर पडलेली. म्हणजे अगोदर 38 होतं, ते आता 39 झालेले. आणि हे कर्ज दिवसेंदिवस हे वाढत जाणार आहे. आणि ज्या दिवशी या कर्जाचा फुगा फुटणार आहे त्या दिवशी जागतिक अर्थव्यवस्थेला याची झळ पोहोचणार आहे, किंवा जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळू शकते. आणि त्यावेळी खूप मोठी जी हानी होणार आहे ती फक्त सर्वसामान्यांनाच होणार आहे. त्यामध्ये सर्वसामान्यांनाच याची किंमत चुकवायला लागणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच सर्वांनी या गोष्टीची तयारी लागलं पाहिजे की येणाऱ्या दिवसामध्ये जी गोष्टी घडणार आहेत त्याला आपण कसं सामोरे जायचं आहे, आणि आपली जी गुंतवणूक राहणार आहे ती कुठे करायला हवी. कारण येणाऱ्या दिवसामध्ये ज्या गोष्टी आपण समजतो की यामध्ये पैसे लावले तर आपले पैसे वाढणार आहेत, जसं स्टॉक मार्केट, तर स्टॉक मार्केट देखील खूप गंभीररित्या पडणार आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही जर बघितलं तर मोठमोठ्याले जे शेअर्स आहेत, ज्यांची आज 8 ते 9 हजार रुपये व्हॅल्यू आहे, ती कवडीमोल भावात सुद्धा आपल्याला भेटू शकतात असं मला वाटतं. हा फक्त माझा अभ्यास आहे, इथे मी शेअर करतो. इथे मी कोणाला म्हणत नाही की तुम्ही माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवून कुठे रिस्क घ्यावी. इथे मी फक्त माझं म्हणणं मांडतो. यामध्ये माझं म्हणणं चुकीचंही असू शकतं, त्यामुळे कुणी हे गृहीत करू नये आणि त्यानुसार काही निर्णय घेऊ नये. आणि जर तुम्हाला काही गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराशी एकदा बोलणं करून घ्या, किंवा तुमचा स्वतःचा अभ्यास करा, त्यानंतरच तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घ्या. आणि तसं जर बघितलं, रशियाचा जो तेल साठा आहे तिथे देखील युक्रेनने हल्ला केलेला आहे. कारण आता जर बघितलं, इराणकडनं आपण तेल घेत होतो, तिथं युद्ध चालू आहे, आणि आता रशियाचा जो तेल साठा आहे तिथे देखील हल्ला झालेला आहे. त्यामुळे आता खूप दिवस असं दूर नाही की मला असं वाटत की त्यामुळे इंधन दरवाढ होणार नाही. नक्कीच इंधन दरवाढ होण्याची चिन्ह आहे ते. आता फक्त इलेक्शन होईस्तोवरच फक्त मला असं वाटतं की इंधन दरवाढ थांबलेली आहे. एकदा इलेक्शन झाले की आपण ही दरवाढ बघू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. सोबतच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, आणि मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील. भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.